हो. नमस्कार, मी बाळासाहेब भडके, नेक्सस फाउंडर पाथर्डी. आपण आज प्रवरा संगम या ठिकाणी आलेलो आहेत. तर त्या कांद्याच्या शेतामध्ये पाहूया कांद्याची काय परिस्थिती आहे. अगोदर कांदे काही ठिकाणी कमी उंचीचे आहेत, काही ठिकाणी विदभर आहेत आणि थोडे पातळ पण झालेत. तर आज आपण अगोदर शेतकऱ्याची ओळख करून घ्या. सांगा तुमचं नाव. बाबासाहेब मुरलीधर पवार. मोठ्याने सांगा ते आवाज. बाबासाहेब मुरलीधर पवार, राहणार प्रवरा संगम, तालुका नेवासा. तर आजची तारीख 1 फेब्रुवारी 2024 रोजी आलेले आहेत. तर आपण पुढचं त्यांना नेक्सस कंपनीचे अमेझिंग असे दिलेले आहेत प्रॉडक्ट. तर त्यांनी वापरल्यानंतर पाहू आपण काय रिझल्ट येतो तो. चालतं, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी बाळासाहेब भडके, नेक्सस फाउंडर पाथर्डी. आणि व्हिडिओ शूट करतात ते अमलूदमध्ये सर, नेक्सस फाउंडर पाथर्डी. तर आपण प्रवरा संगम या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत. तर हो, त्यांची ओळख करून घ्या. सांगा ना. बाबासाहेब मुरलीधर पवार, प्रवरा संगम. आणि यांचं नाव गणेश बाळासाहेब आले, प्रवरा संगम. तर त्यांना 1 फेब्रुवारी रोजी कांदे नेक्सस कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट असणारे प्रोडक्ट दिले होते. तर त्यानंतर त्यांनी 15 दिवसानंतर वापरायला सुरुवात केली. कधी वापरले सांगा व्यवस्थित. आम्ही यांनी सांगितल्याप्रमाणे थोडं आमच्याकडून लेट झालं आहे वापरायला, तरी आमचा माल आमच्या समाधान आहे त्याचं. आणि काही औषध शिल्लक राहिले तरी औषध शिल्लक राहिलं. एक ड्रिंचिंग का फवारणी? फवारणी. एक फवारणी शिल्लक आहे, तरी हार्वेस्टिंग करून झाली. बरं, आपण पाहू यांचा एकदा कांदा कसा आलेला आहे. कांदा दाखवा एकदा हातात देऊन. पाहू शकता आपण. काय वाटलं तुम्हाला? साईज वगैरे, कलरमध्ये काही फरक? समाधानी आहात का? तर नेहमीपेक्षा एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे, बरोबर. तर आता इथून पुढं इतर पिकांसाठी आपण नेक्सस कंपनीचे जे जैविक प्रोडक्ट आहेत ते वापरणार का? आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय सल्ला सांगू शकतो? त्यांना माल चांगला, थोडं मोठ्याने बोला. एकदम सुपर माल निघाला, त्याबद्दल आम्ही समाधानी. आणि इतर आता लोकांना बी आम्ही सांगू शकतो, हो बरोबर, वापरायला पाहिजे. आणि खर्चात सुद्धा बचत झाली. हा, खर्च कमी खर्चामध्ये चांगला आहे, बरोबर. उत्पन्न चांगला निघा, माल चांगला आला. दरवर्षीपेक्षा ॲव्हरेज पण चांगल्यापैकी आलं. इतर शेतकऱ्यांना आपण ते सल्ला सांगू शकतो, प्रत्येकाने नेक्ससचे जैविक प्रोडक्ट वापरले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होतं. वापरलंच नाही, रासायनिक काहीच वापरलेलं नाही. आधी वापरलं होतं, हां, त्याच्यानंतर घेतल्यानंतर त्यांनी कुठलंही औषध वापरलं नाही. अच्छा. तरी शेतामध्ये गवताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. तरी गवत आपण पाहू शकतो शेतामध्ये. हार्वेस्टिंग करून झाल्यास नंतर सुद्धा अजून गवत भरपूर आहे. गवतामुळे थोडा परिणाम झाला आहे, हे मान्य आहे. अच्छा, हां. म्हणजे आपण जर खुरपणी वगैरे जर केली असती लवकर, आणि एक पाणी बी कमी पडलं आमचं, हां, तर अजून याच्यापेक्षा चांगला रिझल्ट आला असता. जास्त. बरोबर. जो बारीक राहिला ना, हा बारीक कांदा राहिला नसता, एकदम आमच्याकडून पाणी कमी बसलं. अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात, बरोबर. चालतं, ओके, थँक्यू. ठीक आहे.